तीन वेगळे वेगळे व्यक्ती आहेत, तीन वेगळे वेगळे बँक अकाउंट आहेत. एका कंपनीमध्ये नाही काम करायचं, तीन वेगळे वेगळे बँक अकाउंट आहेत त्यांच्याकडे. आज हे बघितलं गेलं मुंबईमध्ये. मी माझ्या अनुभवावरून पण सांगतो की जेव्हा वकील असतो तो काय म्हणतो, एक काम डेव्हलपरला सांगतो तुम्ही काम करो, वो शेखर भाई नौकरी की मिलो विश्राम मिळत नाही. तसंच आर्किटेक्ट देखील एकाला पाठवतो, तसंच सीए पण एकाला पाठवतो. आज तुमच्यामध्ये भांडणं असणे चांगलं आहे, त्याला भांडणं होतात ना, चांगलं आहे. पण विकास वकिलाला काय म्हणतो, तुम मेरा प्रपोजल आगे बढ़ाओ, तुमको आयसी कॉलोनी में एक फ्लॅट लेके देता हूं. मग त्याला तुमची इंटरेस्ट आहे का? तुम्ही देऊन देऊन किती देणार आहे? 1.5 लाख. हे चाललंय मुंबईमध्ये साहेब. इन हाऊस कन्सल्टंट म्हणजे कसा असावा, ही संबंध कमिटी हे सर्व जे सभासद बसलेले आहेत, सभासद असतील पुनर्विकासाच्या दरम्यान, पुनर्विकासाच्या जेव्हा बिल्डिंग तुमची तुटेल, इन हाऊस कन्सल्टंट असेल इकडे, म्हणजे आर्किटेक्ट असेल, या टेबलवर आर्किटेक्ट असेल, तुम्ही असाल, आणि विकासक देखील इकडे असेल. आज हे बघितलं गेलं की आर्किटेक्टला सांगितलं की बाबा मीटिंग में जरा आ जाओ हमारा ऑफिस मध्ये, मुझे काम आहे, दुसऱ्या साइड पे जाना है. पण चांगला जो इन हाऊस कन्सल्टंट असतो तो नेहमी विचार करतो की विकासक पण तिकडे असावा, कारण विकासकाला अकाउंटेबिलिटी देतो आपण तिकडे. विकासक म्हणत असेल काही कारणास्तव त्याला तुमचा प्रोजेक्ट विलंब करायचा आहे, तो काय करेल? सांगितलं वो आईओडीसीसी मैंने बात किया अशोक चव्हाण साहब से, वो माय नेम इज खांडेकर का प्रॉब्लम चालू था, तो उसके लिए अभी डिले होगा, तुम्हाला जुलाई महीने में आईओडी आएगा. गुरुराज मिर्जी साहब तिकडे उठील आणि म्हणते जुलाई महीने में क्यों आएगा, मैं तुमको मे में लाके देता हूँ. फायदा कोणाचा होणार आहे? सोसायटीचा होणार आहे. तर खूप गरजेचं आहे तुम्ही जो पण इन हाऊस कन्सल्टंट नेमणूक करा, तो एका छतमध्ये यायला रेडी असायला पाहिजे. विकासक पण त्याच्यावर बसायला रेडी असायला पाहिजे, जेणेकरून त्याला एक प्रकारचा बाळ चार्ट आपण बनवून घेऊ. जे जे तो वायदे तुम्हाला करणार आहे पकडा. आजच्या तारखेला विकासक तिकडे बसला आहे, विकासक म्हणतो मी जुलै महिन्यात तुम्हाला हे काम जुलै महिन्यात आटवून देईन, सही करून त्याला अकाउंटेबिलिटी असेल. तुम्हाला वाटत नाही का वकील असा असावा